शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे शिष्य गावबा काका अध्यायाचा परिहार देऊ लागलेले आहेत. राम ये लोकांमध्ये अवताराला आलेले होते, अवतार संपवू लागलेले आहेत. जेव या लोकांमध्ये आलाय त्याला अवतार संपवावा लागतो बरं का. मग देव जरी असला तरी संपवावा लागतो, माणूस असला तरी संपवावा लागतो बरं का. चारी योनीला अवतार संपवावा लागतो. अंडज जारज सुभेद उद्भेद आटे हरिनाम नाटे ते बरवे रे ते नाम चित्ती रखुमा देवी पती श्री विठ्ठलाचे. काय राहणार इथं काय राहणार आहे. कारण चारीही खाणी संपणार आहे महाराज, चारीही खाणी. मग चारीही खाणी चालले होत असल्यानंतर भगवंत सूर्या कारण एक कारण त्या ठिकाणी कारण खाणीमध्ये आहे ना. देवासन गुणानं वैभवानं अधिकारानं योग्यतेनं पात्रतेनं देव होता येतं बरं का. माणसाला देव होता येतं. देव राम कारण माणूसच होता, काय वेगळा होता काही माणूसच होता. पण तरी सुद्धा तुटला विषयाचा दोरा येर वाहुगा पसारा बरं का. आयुष्य संपल्यानंतर या जगात राहता येत नाही, नाही राहता येत या जगामध्ये. आयुष्य संपलं की निघावं लागतंय आणि त्याला अनुसरून रामकरण त्या ठिकाणी म्हणले जान्हवीच्या तीराला येऊन थांबलेले आहे. निघायचंय. ब्रह्मदेवाने इकडे आगमन केले. ब्रह्मदेव म्हणले रामाकर चला. राम अवतार एकदा माणूस गेला, पुन्हा माणूस दिसतो का. फोटोत दिसत असत, चित्रात दिसत असत बरं का, बघायला चित्रामध्ये दिसत असत. पण जसा माणूस आहे असा पुन्हा नाही दिसत महाराज. जो गेला तो जगाला संपला आणि त्याला जग संपलं. म्हणून ब्रह्मदेवाची इच्छा आहे. ब्रह्मदेव म्हणले चला बघायला. म्हणून सगळे देव मंडळी, कारण सगळे आता स्वर्गामध्ये काय स्वर्गामध्ये कारण त्या ठिकाणी अप्सरा आहेत, गायन करणारे आहेत, वेदाचं अध्ययन करणारे आहेत, शास्त्राचं पठण करणारे आहेत आणि सगळी मंडळी आली. आणि आल्यानंतर कारण विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव बरं का. कारण त्या ठिकाणी देव रामावर पुष्पांचा वर्षाव करू लागले. एवढा आनंद रामाला बघून झाला. काय करू लागले. विधाता म्हणे श्री रामचंद्र भाग्य देखील गुण समुद्र परिवारेची नरेंद्र भक्त जना सुख द्यावे. कारण जो जगाला निर्मिती करणार आहे, सृष्टी कुणी निर्माण केली आहे ब्रह्मदेवानं बरं का. सगळे माझ्या सुद्धा सगळे कार्य निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे. आणि तो ब्रह्मदेव म्हणतोय भाग्याचा उदय तीही जोडे संत पाय. आज भाग्य उदय झाले महाराज. हो इथं सगळी वक्ते कारण महान एकावन्न एक चढ आहे बरं का. हो आती रती महारथी काय कमी आहे असे नाव नाही कोणाचं घेणार. कारण अशी कारण त्या ठिकाणी सगळी मंडळी आहे, मानदेळी आहे आणि या संतांचं दर्शन मिळले म्हणून मी भाग्यवान आहे बरं का. मी नाही म्हणायला लागलो, ब्रह्मदेव म्हणायला लागलाय. ब्रह्मदेव म्हणला देवा तू गुणाला आलास आणि गुणाला आलेला राम्य बघितला. माझ्यासारखा ब्रह्मदेव भाग्यवान जगात नाहीये बरं का. हो देव कारण मनुष्य जन्माला आला तुम्ही एकदा देव बघा. कारण देव बघितला की जन्म आल्याचे आणि विठ्ठलाची एक अशी अवस्था प्राप्त होती बाबा. कारण डोळ्याची धनी फिटल्या जातीये, कारण वाणीची धनी फिटल्या जातीये, श्रवणाची धनी फिटल्या जातीये. एवढा आनंद निर्माण होतो आणि हे आनंद ब्रह्मदेव म्हणतोय मला प्राप्त झालाय. देवा तू गुणवान आहेस. मी बघा सांगून गेलो राम ती माणूसच आहे पण गुण संपन्न आहे बरं का. गुण संपन्न आहे. ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य बरं का. किती झाले हे साहीही गुणवर्य जेथे वसती तया म्हणती भगवंतू. त्याला देव म्हणते ज्याच्याकडे 6 गुण संपन्न आहे आपल्याकडे नाही. आपल्याकडे एक आहे एक नाहीये अशी अवस्था आपली आहे. पण देव 6 गुण संपन्न
बसले म्हणून गुणाला विटेवरी पितंबर धारी सुंदर जो डोळे कान त्याच्या ठाई मन पायी राहू दे. बरं का, ही अवस्था प्राप्त झालेली आहे असं ब्रह्मदेवाचं मनोगत आहे. तुझे नेनती मती मंडल तू यज्ञ भोक्ता पुण्य श्लोक या व्यक्त स्वरूप तुझे. तू वैकुंठीचा नायक. कुठलाय राम? राम कुठलाय? वैकुंठीतला. तुम्ही आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाने बोलिले ते ऋषी साच भावे वर्तावया झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग. आता कारण चतुरा तो शिरोमणी चतुर आहे बाबा. ब्रह्मदेव काय कमी चतुर आहे का? ब्रह्मदेव एवढा चतुर आहे. देव चतुर आहे सोडा, पण ब्रह्मदेव सुद्धा चतुर आहे. ज्याचं पोरग कारण त्या ठिकाणी आहे ते काय कमी आहे का? बोला ना मला. ब्रह्मदेव कुणाचं पोरग आहे? कारण ब्रह्मदेव कारण रामाचं पोरग आहे, विष्णूचं पोरग आहे. आणि ते सांगायला लागले ये रे गबाळ्याचे. ब्रह्मदेवानं सांगितलं देवा तुला हे लोक जाणीत नाही, या लोकांना कळत नाहीये तू राम कोण आहेस, कुठून आलेला आहेस, कशासाठी आलेला आहेस, काय कार्य करणार आहेस. हे लोक कारण सगळे साधे लोक आहेत. हो, नाही कुणी तुला जाणू शकत, नाही तुझं वर्णन करू शकत, नाही तुझं मोठेपण कारण त्या ठिकाणी वर्णू शकत. असा तू राम आहेस, आपण तो मला कळाला याचा अभिमान आहे बरं का ब्रह्मदेवाला. ज्याला कळाला त्याला अभिमान आहे आणि त्याला धन्यवाद सुद्धा आहे. ज्याला कळाला देव कळाला पाहिजे, देव कळाला पाहिजे, कारण देव होताला पाहिजे. याच्यासाठी ज्ञानाची गरज आहे, तितक्या लांब जात नाही. अशी अवस्था आहे. लांब गेलं की तुम्ही म्हणतात आहे पाचच होय संपत आहे कार्यक्रम, असं होईल बरं का. म्हणून करताना कारण ब्रह्मदेवाला सांगितलं देवा तुझं महान कार्य आहे, कारण वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची शोधिला विठोबासी शरण जावे निज निष्ठेने नाम घ्यावे. पुढे ऐकायला मिळेल कारण राम अवतार 7वा आणि 8वा अवतार कृष्णाचा आहे. आणि विट्यावर उभा राहिलेला कोण आहे? विट्यावर उभा राहिलेला सोया देवच आहे दादा. अशी अवस्था आहे. म्हणून ब्रह्मदेव स्वतःच्या मतीनं, स्वतःच्या ज्ञानानं, स्वतःच्या योग्यतेनं देवाचं वर्णन करतोय. चला तू अगोचर निज वेदा. तू गुणातीत आहेस. बरोबर आहे ना? तू गुणातीत आहेस कारण गुण संपन्न आहेस. आम्ही गुण संपन्न नाही. बसलो ती आधीत आपण नाही, आपण या वेळी बसत नाहीये. तू जगाला जो अगोचर आहेस. कसा? देव चतुर, देव चतुर जाणो अंतर वर्ततसे. देव निराळा, देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे. असा देव आहे हो. झाडाची पाने हले ज्याची सत्ता राहिली अहंत मग गोठे. असं तुझं कर्तृत्व आहे. कर्तृत्व अन्यथा कर्तृत्व आणि अकर्तृत्व शक्ती तुझी आहे देवा. काही जमणार नाही देवाला. बोला काय जमणार नाहीये. काही करू शकतो देव. बरोबर आहे. काहीही करू शकतो देव. याचं नाव देव आहे. आणि असा तू गुणाला संपन्न असणारा गुण घेऊन आलेला राम आहेस असं ब्रह्मदेव म्हणतो. तुझं नाही जन्म मरण वार्ता, तू सर्व साक्षी सर्व भाता. तुझे ध्यान कैलास नाता ह्याची पै. एवढंच नाही देवा तुला कारण त्या ठिकाणी जन्म नाहीये, तुला मरण नाहीये, तुला रंग नाही, रूप नाही. असा तू देव आहेस दादा. असा देव आहेस. आणि म्हणून करताना तुझं चिंतन कोण करतंय? जो योग्यामध्ये शिरोमणी आहे, जो साधकाचा मैबाप आहे, जो कारण त्या ठिकाणी वैष्णवामध्ये शिरोमणी आहे. कोण? कारण जो कैलासामध्ये बसलेला आहे,
आईच्या गर्भात हनुमानजी कोण आहे? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. बरोबर आहे ना? कारण त्या ठिकाणी मूर्तिमंत आहे आणि तो तुझं भजन करतोय रे, कारण त्याच्या मुखामध्ये तुझं नाम आहे. का? कारण तू निर्विकार आहेस, निराकार आहेस, निर्गुणाच्या वेगळा आहेस. मग मला एक जण प्रश्न विचारला होता महाराज, राम कुठून आहे, राम कुठून आहे? बरं का, नाही सांगितलं मी त्याला. ही परिस्थिती निर्माण आहे. राम बघायचं असेल तर प्रत्येकाच्या समोर आत्मा नावानं असणारा तू राम आहेस. तू नुसता दिसणारा राम नाही आहेस. याच नाव, कारण त्या ठिकाणी जे जे दिसे भूत ते ते जाणी जे भगवंत, हा भक्ती योग जाण निश्चित. बरोबर आहे ना? विश्वची माझ्या घर आईची मती जयाची स्थिर, किंमोहनाचे राज आपणची झाला. असे तुझी योग्यता म्हणून तुम्ही महिष्याची मूर्ती अंत्य भजन करता रामा, एवढं सामर्थ्य तुझं आहे असा ब्रह्मदेव म्हणला. आईचे परिचय साधू जन आत्मनिष्ठे राहती. एवढंच नाहीये सगळ्यामध्ये. बरं का, आपल्या जिभेवर जर सरस्वती बसली तरच बोलता येते, पण त्या सरस्वतीला सुद्धा सुख देण्याचं कार्य कुणाचं आहे? राम तुझे. मी नाही म्हणायला लागलो, राम तुझे. सरस्वती जर प्रसन्न झाली तर बोलता येतं. बरं का महाराज, खरीनच बोलता येतं, असं नाही बोलता येत. बरेच जण प्रयत्न करून थकले. मी तुम्हाला आम तुमचे आम घेतलं नाही सांगत. बरं का, बरेच थकले गेले प्रयत्न करून, नाही जमलो. नाही जमले गेलं, पण त्या सरस्वतीला सुद्धा समाधान आणि सुखाची प्राप्ती तुझ्यामुळे होतीये. एवढंच नाहीये, साधू संतांना सुद्धा सुखाची प्राप्ती तुझ्यामुळे होतीये. बरं का, देवा कारण तुझ्यामुळे, तुझ्या नामामुळे होतीये. संगतीत नाही बरं का देवाचे सुख होत, पण कारण देवाच्या नावामध्ये सुख होत आहे, संगतीत संतांचा सुख आहे. म्हणून या सुखाकारणे देव वेडावला. ही परिस्थिती निर्माण आहे. म्हणून ब्रह्मदेव सांगू लागला, एवढा गुण संपन्न, एवढा विद्वान, एवढं कार्य महान तुझं राम आहे. आणि हे मलाच कळाले, बाकीच्या नाही. चला आत्मा साक्षात्कारी राहून बहुरूपी काय करा तुम्हाला बहुरूपी. रायंदर पुरी झालंय, बहुरूपी आहे ना. रायंदर पुरी झालंय, बहुरूपी आहे. नाव गालो खेळ करायला लागले, बहुरूपी आहे. तोंडे महाराज बरं का, बहुरूपी आहे. आणि तसा तू बहुरूपानं नटलेला आहेस. बरं का, नाना परी कसा नटला देव, नाना परी नटला देव. बरं का, देव जगामध्ये नटलेला आहे. एवढं देवाचं कार्य तुझं महान आहे देवा. जगात सगळं नटला आणि पुन्हा वेगळा राहिला. देव वेगळं आहे बघा, आपल्यामध्ये आहे आत्मा राम म्हणून आहे, सगळ्या सृष्टीमध्ये आहे आत्मा राम म्हणून आहे, पण पुन्हा राम वेगळा आहे, रामाचा वेगळा पुन्हा वेगळा आहे. आता हे देव सांगायला माझ्याकडे वेळ नाही मला, बरं का, माझ्याकडे नाही. अशी अवस्था आहे, कारण देव भरपूर वेळ आहे. असं आहे का? श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. जैसा बहुज्ञानाला सोंगे तरी त्यागिताये कधी हजारी, तैसा तू रामा हे करी आत्मा साक्षात्कारी राहून. कारण भगवंत तू आपलं साक्षात्कारी राहून या जगामध्ये बहुरूपी कसा सोंग दाखवितो. बोला ना, बहुरूपी सोंग दाखवितो. तसं तुझं कार्य काम आहे, कार्य आहे तुझं. कारण कारण या जगामध्ये बहुरूपीची जशी अवस्था असते, असा तू नटलेला आहेस, असा तू जगात दाखवण्याचं कार्य करीत आहेस रामा, असा ब्रह्मदेव म्हणू लागला. भोजन काय हानी होय श्रीरामा मानी निजा स्वरूपात ठाई देवी देवादी देवा. सर्व स्वतःची कठीण सोडतो.
संपतो नाही, संपतो नाही संपत, कारण तशी अवस्था तुझी आहे रामा. तुला कारण स्वर्गाला यायचंय, वैकुंठाला यायचंय. सगळे देव वाट बघायला लागलेत ना, आणि चांगल्याची वाटच बघत असते बरं का. भगवंताचे सगळे देव वाट बघायला लागलेले आहे, आणि तुला हे सोडण्यासाठी सर्पावस्था कशी असते तशी आहे. दुःख नाही सर्पाला, कारण कातीन सोडी म्हणजे दुःख होते का नाही, कारण पुनर्जन्माची अवस्था प्राप्त होतीये. आणि तसं तुझं कार्य आहे रामा. तुला दुःखाची अवस्था नाही, कारण तुला जन्म घेत असताना दुःख नाही, आणि जन्म संपवित असताना सुद्धा दुःख नाही. येता जाता सुद्धा कारण दुःखाची अवस्था नाहीये रामा, असा ब्रह्मदेव सांगू लागला. स्नान करून बंधू सहित ब्रह्मदेवाचं कारण त्या ठिकाणी ऐकलं, आणि ऐकल्यानंतर कारण रामसिंह केसरी. कसला केसरी? ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे बरं का. सर्वस्वाचा त्याग, माया, ममता, मोह, लोभ, ज्याने कारण त्या ठिकाणी याचं त्याग केला, आणि झडझडोनी महिला येईल. बरोबर आहे ना, कारण अशी अवस्था ज्याची प्राप्त झाली आहे, आणि त्यो कार्य करण्यासाठी माग न बघता निघतो. आणि आपण जात असताना कसे कसेच मन गुतायला लागलं दादा. मिळ लागाना ना मिळ, कारण मिळच लागाना, आणि पाय खुडू खुडू जीव काय जायना. अशीच अवस्था आहे तुमची माझी. तुम्हाला नाही म्हणालो मी सुद्धा आहे ना, तुमची माझी अशीच अवस्था आहे. पण जेव्हा सगळ्याचा त्याग होतो, आणि सगळ्यातून आलिप्य होतो बरं का, कारण निराळा होतो, आणि निराळा झाल्यावर दुःख राहत नाही दादा, कारण त्या ठिकाणी मनच थांबत नाही ना, मन देव होतंय, आणि मन देव झालं का मग काय शिल्लक राहिलं? काही शिल्लक राहत नाही. तसा राम उठला, आणि उठल्यानंतर चांगले म्हणे स्नान करून देहत्याग करायचा. दिव्य धरला कारण बंधू सहित तीरामध्ये गेले, स्नान केल्या गेलं, आणि दिव्य देह. कसला देह? आपल्यासारखा मार्का नाही बरं. नाही नाही नाही, आपलं कारण काय होते, बालावस्था वेगळी, तरुण्यावस्था वेगळी, आणि वृद्धावस्था वेगळी. आणि वृद्धावस्थेमध्ये कोणी विचारतो कुणाला? कुणीच विचारत नाही बरं का. जवळवरी विद्या तवरी म्हणती माझा. जोपर्यंत पैसे कमवतोय तोवर म्हणते ते लई चांगला आहे, पैसे कमवायचा बंद झाला की काय आता. बरोबर आहे ना, कारण जन हे सुखाचे बिल्या घेतल्याचे अंतकाळीचे मननरमध्ये अशी अवस्था प्राप्त आहे. म्हणून करताना करण राम करण सगळ्यातून मुक्त झालेलं आहे, आणि मुक्त झाल्यानंतर दुःखावस्था नाहीये, मुक्त झाल्यानंतर कारण पुन्हा जन्म नाहीये, आणि जोपर्यंत मुक्त नाहीये तोपर्यंत कारण वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. जलहरित राजा हरणी गर्भा गेला. याच्यासाठी त्याग आहे बरं का. भजन करा, पोथ्या वाचा, कीर्तन करा, पण त्याग झाल्याशिवाय कारण मुक्ती नाही. चला केशरी धरिले कैसे जया देही देहात वर्णासे जाणून कारण देह दिव्य निर्माण केलाय. कसा देह? त्याच्यामध्ये देहत्व नाही बरं का. देहत्व देहाला देहाच्या संगती, कारण किती फजिती दादा देहाच्या संगतीमध्ये, कारण मोजताच येत नाहीये. एका वेळेवर लय लय बोलतोय ते बरं का. कारण देहाच्या संगतीमध्ये एवढी फजिती आहे, म्हणून तर नाशिवंत देह ही अवस्था दादा. म्हणून म्हणले नको नको म्हणा, कारण त्या ठिकाणी पाटाची बहीण शेजाची कामीन दूर राहे ही अवस्था आहे. पण याच्या वेगळं रूप
सुग्रीव महाराज. अशी अवस्था जे आहे. सुग्रीव महाराज सूचक वाचक माने महाराज या. घेतो. चला चला चला. हा विषितो. चला समाधान माना. घेतो. चला माझं लक्ष तुमच्यावर आहे.